येणाऱ्या 26 तारखेला एक पाणी परिषद आयोजित केलेली आहे. तर काय ठिकाण काय असणार आहे? आता आटपाडीचे आज जी बैठक झाली ती 26 जूनच्या पाणी परिषदेच्या निमित्तानं ह्या ठिकाणी बैठक झाली. त्या ठिकाणी राजेंद्र अण्णा उपस्थित होते, त्याबरोबर बापू आहेत, बाबसर आहेत, जवळजवळ 200-300 कार्यकर्ते आटपाडी भागातील ह्या ठिकाणी प्रमुख उपस्थित होते. आणि ह्या सगळ्यांच्या मते मी आज तेच जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो होतो. त्या सगळ्यांच्या मते आपण सर्वांनीच मंगळवेढा या ठिकाणी ही पाणी परिषद होणार आहे. तिथं काळुंके सरांनी, बाबासाहेब देशमुख आमदार त्यांनी त्या ठिकाणी ते नियोजित केलेले, त्या ठिकाणी आम्ही सगळेच उपस्थित राहणार आहे. पाणी परिषदेला कोण कोण येणार आहे? पाणी परिषदेला आहे हीच लोक आहेत सगळे, जे पहिल्यापासून ह्या ठिकाणी उपस्थित आहेत तीच लोक ह्या ठिकाणी पाणी परिषदेला आहेत. इथून पुढल्या काळात सुद्धा तीच असते. राजकीय ह्या ठिकाणी कोणीही आम्ही बोलवलेलं नाही किंवा बोलवणार पण नाही. आणि दुसरी गोष्ट, आमच्या दृष्टीनं ही परिषद पहिल्यासारखी मोठी होणं किंवा चालणं हे आमच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. अण्णांच्या नंतर वैभव काकांनी ही परिषद पुढं चालवण्यासाठी कार्य केलं. वैभव काका तुमच्यासोबत असणार आहेत का? निश्चित. कार्यकर्त्यांच्या भावनेतून एक गोष्ट अशी लक्षात येते की 2 पाणी परिषदा होत आहेत, त्याची एकच करा, दोपळी माजू देऊ नका. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? नक्कीच काय आहे आमच्या सर्वांच्या दृष्टीनं नागनाथांना नाव हे महत्त्वाचं आहे. दोफळी होणं, परिषद दुसऱ्या होणं हे आम्हाला अजिबात नाही. पण शेटफळे ह्या गावामध्ये जी मागली पाणी परिषद झाली त्यावेळेला असं ठरलं होतं की दुसरी परिषद ही आटपाडीमध्ये घेण्यात यावी, पण ते मंगळवेढा या ठिकाणी झाली. त्यामुळे आम्ही सगळे एकत्र बसून ते नियोजन करत होतो की परिषद मोठी आणि आटपाडी हे परिषदेचं मूळ ठिकाण आहे आणि ह्या ठिकाणी व्हावे ही एक इच्छा होती, मागणी होती. पण ज्येष्ठ काळुंके सर ह्या परिषदेचे अध्यक्ष आहेत, जुने मार्गदर्शक आहेत, त्यामुळं सगळ्यांच्या विचारानं ती परिषद त्या ठिकाणी होईल, तिथंच उपस्थित सर्व राहतील. जसं की पहिल्या ज्या पाणी परिषदा व्हायच्या पाणीच्या पटांगणावर लाखोंची गर्दी असायची, आता तसा प्रतिसाद या पाणी परिषदेला मिळत नाही. याची कारणे काय आहेत? याची कारणे एकंदरीत जो कायमस्वरूपी फॉलोअप होणं किंवा 2-2, 3-3 महिन्यातून ह्या परिषदेविषयी बैठका किंवा तरुण पिढी, महत्त्वाचं तरुण पिढी ह्या चळवळीपासून कुठेतरी दूर होत आहे. तर हीच एकवटणं आणि पहिल्यासारखीच पाणी परिषद करणं हे आमचं कामच आहे आता. आणि ते आम्ही आत्ताच्या बैठकीत तेच ठरवलं की तरुण पिढीला ह्या परिषदेमध्ये घेणं आणि चळवळ पहिल्यासारखी उभारणं. आत्ताचे कारणं मागले हुडकणं बसण्यापेक्षा परिषद पहिल्यासारखी कशी होईल त्याच्याकडे लक्ष देणं हे आम्ही ठरवलं. आटपाडी तालुक्यामध्ये तर बैठक घेतली, बाकीचे 12-13 तालुके आहेत दुष्काळी, या भागातली लोक पण परिषदेला उपस्थित राहणार सगळ्या तालुक्यामध्ये पहिल्यासारखं आणि परत फिरणार आम्ही. सगळ्या लोकांना बरोबर घेऊनच येऊ. 13 दुष्काळ तालुक्यातील जनतेला काय आव्हान कराल? क्रांतीवीर नागनाथ अण्णांच्या, आबासाहेब देशमुख यांच्या, राजेंद्र अण्णांच्या मार्गदर्शनाखाली ज्या परिषदा जुन्या झाल्या किंवा जी चळवळ झाली ती पहिल्यासारखी होण्यासाठी तुम्ही सर्वांनी साथ द्यावी. आणि पहिले ज्या ठिकाणी आपण अजून पाणी नेऊ शकलो नाही, काही अडचणी आहेत, त्या दूर करण्याच्या दृष्टीनं ही आंदोलन आणि ही चळवळ परत तितक्याच नेटानं उभा करण्यासाठी तुमची सगळ्यांची साथ असावी.